जात होते यमुना पारिया अन वाटेत भेटला थावला दोईवल टोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. अगं तो माझा मुलगा आहे, मी त्याचा मेकअप केला. पुढं ऐक ना. तेने माझी दिली तवाली मग मी तेथून पलाली अन पलता पलता दतलून पल्लिंदोईची धादल फुटली. घागर फुटली मग एवढं कशाला जा घागर घेऊन जाय. अगं यशोदे ऐक ना. माझे तुला ते फुटले मग मी ललत बथले तिकलून आले चालंग पाणी मला पोताती दलले. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू. मैं तो गई भरने को जमुना में पानी देख छवि नटखट की भई में दीवानी उसने मारी जो तिर की नजर उसने मारी जो तिर की नजर सावरा जादूग. त्यानं माझ्यावर नजर टाकल्यामुळे मी कुठं चालले हे सुद्धा विसरून गेले. गोकुळामध्ये नेऊन ठेवलं माईला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे ओटती दूत. 8वा जन्माला आलाय म्हणून कवच धावत पडत आला. देवकी दवरच्या त्या लेकराला घेऊन चालल्यानंतर देवकी सांगते ए दादा ऐक ना रे, तो मुलगा नाही रे, ती मुलगी. तुला काय करणार आहे. पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळे तिथं 6 मारले. तिथं मारण्यासाठी गेले ना हातातून निसटले आणि सांगितले हे कंसा तुझा लागी व देव उपजला. तू काय मला मारणार आहे रे, तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेव. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. किती वर्षी देशमुख सर किती वर्षी. आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण सगळ्या कर्जतला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढी पेढे घ्या पेढी. कशाची. पोरं झाल्यानंतर कोणी पेढे वाटायचे. ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले त्यांना म्हातारपणे जोडेच खावं लागलेले पेढे वाटायचे नाही. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला आणि प्रत्येक गवळणीच्या कानासमोर हे अगं ऐकलंस का गवळण मराठी धावती की पुढे ताटी वाटी सुंट वडे वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. आणि त्या गवळणीमध्ये माझ्या जनाबाई होती. कोण होती माझ्या जनाबाई. सोयनीची गलबल झाली सोयनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. माझ्या जनाबाई तिथं हेल घालण्यासाठी होत्या. काय घालण्यासाठी होत्या. हेल घालण्यासाठी. जिकडं तिकडं आणत गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. आता नंदबाबा लेकरू झालं होतं महाराज. आपल्याला लेकरू झालं की आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो साखर वाटतो. नंदबाबा नंदगावचे राजे होते. एवढा आनंद आहे. नंदजी के आंगन बज रही आज बधाई. ऐका ना एवढं गोड नाचत होते सगळे मंडळी. काय चमत्कार घडला ऐका. चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की नाचता नाचता नंद बाबाची पांढरी दाढी केव्हा काळी झाली कळलं सुद्धा नाही. काही लोक म्हणतात महाराज दाढी कुठं पांढरी होत असते का. तुम्ही म्हणा ना तुमच्या काय बापात चाललं.
तुम्ही जर मिशा काळ्या करू शकता तुम्ही जर मिशा काळ्या करू शकता तर देवाचा बाप आहे ना तो, त्यानंच केस निर्माण केले, त्यानं तुम्हाला निर्माण केलंय म्हणा. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली, रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की, ये तो दाढ़ी हो गई काली, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. जिकडं तिकडं आनंद आहे, पण कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाच का पुस्तला. कंसाने मीटिंग भरवली, ऐका जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा उचलला होता पुतना मावशी. असं तुम्ही समजूच नका की महिलांना आता आरक्षण आहे, तेव्हापासून हे बिचाऱ्या कुठेही पुढेची मावली. आणि तिच्या नवऱ्याला कोणी म्हणतो नोर्स वा नाही, हे सगळं बाकी त्यांनाच आहे सर. पुतना मावशीने इडा उचलला आणि सांगितलं, हे दादा हातभर पोरग येते, त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. ए यशोदे, अगं लेकरू झाले, तुला सांगितलं नाही, खूप गडबड होती का, कळालंच नाही. कुठे कृष्ण, कुठे बाळ, आता झोपी घातले का, खूप रडत होता. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय हो माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात ना महाराज, कितीही हलकट असू द्या, पहिलं गिराईक बवणीचं गिराईक त्याला परत जाऊ देत नाही. एका कर्जतच्या बाजारामध्ये एक बाई वांगी विकत होती. वांगी विकत असताना एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे? ती म्हणली, दादा 25 रुपये किलो आहे. हा म्हणला, अगं वेडे, एवढा मोठा सप्ताह चालू आहे, महाराज लोकांना मसाला वांग करायचं ग, 20 न दे ना. ती म्हणे, दादा नाही पुरत हो, याच्यावरच माझ्या मुलांचं शिक्षण आहे, घरदार पाणी पाऊस सगळं आमचं याच्यावरच आहे. हा म्हणला, मग ती म्हणे, दादा असं करा, ती 20 न घ्या ना. हा म्हणायचं 20 न द्या. ती म्हणे, दादा मला पुरत नाही, तुम्ही दुसऱ्या दुकानावर जा. हा बोल बच्चन होता माणूस थोडा. तो म्हणे, मावशी असं नको करू ग वेडे, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार नाही. बाई याच्यापेक्षा पुढची होती. ती म्हणे, खरे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हातीला सांगू लागला, ग वेडे, माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली बा, तुझं टोपलं भर वांगी काय केलं? देव रडायला लागला. रडायला लागल्यानंतर भगवान परमात्मा रडायला लागल्यानंतर पुतना बिभरतवासम कनक कपिशो जयंती माला. माझ्या देवाचा एक वाईट गुण सांगू का? त्याच्याकडे बघितलं की माणसाला दुसरं कोणाकडे बघायची इच्छाच राहत नाही महाराज. हे त्याच्या सौंदर्याचं वैभव आहे. पाहिली या वेद लावी पैसे जीवे जडून, मी नेहमी माझी आवडती गवळण म्हणत असतो, पहिला पहिला सुद्धा विसरून गेली. किती प्रमाण म्हणायचे किती पद म्हणायचे महाराज. एक गवळण सांगते, मी यमुनीच्या पाण्याला चालले होते. कुठे चालले होते? यमुनीच्या पाण्याला.
पण यमुनेच्या पाण्याला जात असताना भगवंतांची आणि माझी नजरेला नजर झाली. सपकी थोडं पण प्रसंगाला अनुसरून ती गवळण खूप सुंदर बोलते. मग पुतना आली होती विष पाजायला, पण पुतनेचा चेहरा पाहिल्यानंतर भगवंतानं डोळे लावले. याच्यासाठी भागवतामध्ये 25 कारण सांगितलेले सुजी बाबा. पहिलं कारण असं सांगितलंय की भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ते चंद्र सूर्य विचार करतात एवढा गोड माझा जगाचा मालक आहे, आणि ही पापीने माझ्या मालकाला मारायला आणि हिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे लावले. दुसरं कारण, जगाचा मालक सांगतो मी तर इथं माखन मिश्री खाण्यासाठी आलो, दहीदूध तूप लोणी खाण्यासाठी आलो, आणि वयाच्या 6व्या दिवशी मला विष पिण्याचं काम माझं नाही, कोणाचं आहे? म्हणून डोळे लावून भगवान शंकराची प्रार्थना करत होते. ठीक आहे. तिसरं कारण असं सांगितलंय की भगवंत विचार करतात जरी हे मला विष पाजण्यासाठी आली तरी पण हिला स्तनपान करण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? ही कोण आहे? ही बलीची मुलगी रत्नमाला होती. कोण होती? बलीची मुलगी रत्नमाला. ज्या वेळेस वामन भगवान बलीच्या यज्ञामध्ये गेले, वामनाचं ते बटूरूप पाहिल्यानंतर हिच्या मनामध्ये मातृत्व भाव निर्माण झाला. ही विचार करू लागली एवढं सुंदर जर माझं लेकरू असतं तर मी याला स्तनपान केलं असतं. पण वामनाने बलीला ज्यावेळेस पाताळात घातले त्यावेळेस तीच रत्नमाला म्हणते माझ्या स्तनामध्ये जर विष असतं तर मी याला विष पाजून मारलं असतं. देव म्हणे काळजी करू नको, ह्या तुझ्या दोन्ही इच्छा मी काय करतो पुढच्या जन्मात पूर्ण करतो. आणि चौथं कारण असं सांगितलंय की भगवान विचार करतात जरी ही मला मारण्यासाठी आली आहे पण कार्य तर मात्र आईच करते. जगामध्ये किती जरी सुंदर दिसणारी महिला असेल पण स्तनपान फक्त आईच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. मग तो संकाधिकाची निमाने सायुज्य सौरस्वती दिला पुतनेची विषयाची स्तनपाने मारू आली. पुतनेनं उचललं देवाला, भगवंताने दूध पिलं विष पिलं. त्यावेळेस पुतना रडायला लागली, धावा करायला लागली. भागवतकारामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगतात, खूप घोर वर्णन आहे का. सामुंच मुंचालमिती प्रभाश्री स्फिट्ट मारा अखिल जीव मर्मिणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदः. रुरोद या शब्दाचा अर्थ रडायला लागली, धावा करायला लागली, देवा सोड, देवा सोड. देव पुतनेला म्हणला, पुतने मी पहिलं कोणाला धरत आणि एकदा का कोणाला धरलं की त्याचा कार्यक्रम लागेपर्यंत त्याला सोडत गोविंदाय नमो नमः. पुतनेला मारलं. नंतर माबळ भट्ट आलाय महाराज. माबळ भट्टाचं दिला पाठीवरी विटंबिला जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे सर्वांना चरित्र भाग ज्ञाते. काल्याच्या चरित्रामध्ये राक्षसाचं वर्णन करत जाऊ नये. अगं बगरीटा मारला बाळपणे अवघे देते खाणी बुडवली. आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना नामदेवराय वर्णन करतात, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्हा देखिलासे, रंगणी रंगनाथ तुम्हा देखिलासे. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत लागलं. पूर्व रांगता रांगता मोठं झालं, गल्ली बोळीत फिरायला लागलं. गल्ली बोळीत फिरायला लागल्यानंतर सगळ्या पोरांच्या तब्येती अशा वीक झालेल्या होत्या, असे वाळून गेलेले होते. काय टेन्शन आहे काही कळत नाही, पण असे वाळून गेले बरंच सारखे. दररोजचे 10,000 रुपये रोज आहे हो. कीर्तन करायला नाही एवढं तरी का वाळून चाललंय काय टेन्शन आहे. नेमकं बायकोचा त्रास आहे. कधी कधी माऊली मला एक, मी अजून काही गेलो नाही
पण मेल्यानंतर 100% भगवंतावर एखादा दावा ठोकणारच आहे महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? मी थोडा सर्वे केलाय हो या महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात जेवढे काही बेवडे, महाराष्ट्रात जेवढे काही दारुडे आहे ना, त्यांच्या बायका एवढ्या सुंदर आहे हो सुजे बाबा. त्यांच्यासारख्या चांगल्या बायका कोणालाच नाही हो. त्या बिचाऱ्यांचा 1%ही आधार नसतो घरच्यांना. तो ना मुलीकडे लक्ष देत ना मुलाकडे लक्ष देत. तीच बिचारी दररोज जाती शेतात रोज मजुरी करती, त्यांची व्यवस्था करते, याची व्यवस्था करते. कधीच बिचारी तक्रार करत नाही. बघा ना तुम्ही, जगद्गुरु तुकोबरासारख्या महात्म्याला सुद्धा चांगली बायको नव्हती. याचं कारण सांगू का महाराज? महाराज लोकांनी तर देवाचे उपकार मानले पाहिजेत की आपल्याला बायका मनासारख्या नाही भेटले. याचं कारण, मनासारखी जर बायको भेटली ना तर आपण तिच्याच पुढं पुढं करत बसू. देव म्हणतो तुला मनासारखी बायको का नाही दिली? कारण तुझं मन माझ्यात लागावं म्हणून मनासारखी बायको नाही दिलेली. ही परिस्थिती आहे. रांगायला लागला या काल्याकडे या तुम्ही. सगळ्या मुलांच्या तब्येती अशा वाढून गेलेल्या होत्या. देव म्हणला का रे हे पोरांनो, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी, एवढ्या म्हशी काही तुम्ही असे वाढवून का केले? पोरांनी सांगितलं देवा जेवढं काही दही तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काहीच राहत नाही. देव म्हणे काळजी करू नका. भगवंतानी एक पक्ष स्थापन केला, माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. ट्रस्टीमध्ये सगळ्यात खाण्यार सचिवाचं आहे. पेंद्या म्हणे देवा काय करायचं? म्हणे चोऱ्या करायच्या. मग काय नाहीचं? AK-47 गुप्ती काय तसलं काही नाही. वस्त्रगाळ माती घेऊन यायची, सराट्याचा काटा. वस्त्रगाळ माती कशाला? अरे आपण एखाद्या गवळणीच्या घरी गेलो, दही दूध खायला लागलो आणि ती जागी झाली की ती माती तिच्या डोळ्यात टाकून द्यायची, ती डोळे चोळत बसेल, आपण पळून जायचं. पेंद्या हुशार होता म्हणे देवा. आणि ती जर चष्मा घालून आली तरी तेव्हा म्हणे तो सराट्याचा काटा बघा, एक लंबा असतो एक असा, तो काटा टाकायचा तिच्या पायात, काटा मोडत ती काटा काढू तर आपण पळून जायचं. पेंद्या हुशार होता म्हणे देवा. आणि ती जर सँडल घालून आली पेंद्याला एका वाक्यात देवाने सांगितलं जास्त जर शहाणपणा करशील तर तुझ्या मागे मी कधी ईडी लावू शकतो, त्याच्यामुळे शांत बैस. अजिबात बोलायचं, भेटल तेवढा निधी खर्चायचा, आमच्या विरोधात बोलायचं आणि तुझा कारखाना जप्त करू. तुझ्या सगळ्या दूध डेऱ्या. देव म्हणे काही हरकत नाही. सुरू झालं महाराज. एक वाक्य सांगू का दादा? मानवी देहामध्ये परिपूर्ण होण्यासाठी माणसाने फक्त 2च लोकांच्या मागे गेलं पाहिजे. एक तर माणसानं साधूच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर देवाच्या मागे. या जगामध्ये सर्व जीव अपूर्ण आहे हो. देव सर्व गोष्टी सर्वांना देत नाहीये दादा. काही काहीला ज्ञान देतो तर लक्ष्मी देत नाही, काही काहीकडे लक्ष्मी तर काही काहीकडे ज्ञान नाही, काही काहीकडे रूप चांगलं आहे तर गुण नाही, काही काहीकडे गुण आहे तर रूप नाही, काही काही कधी असतात की त्यांना रूपही नाही आणि गुणही नाही. बघा ना तुम्ही देतो महाराज. सर्व गोष्टी देव सर्वांना देत नाही. आणि सर्वच गोष्टी जर मनासारख्या भेटल्या असत्या तर देवाची किंमत माणसाला कळलीच नसती. म्हणून जगातले सर्व जीव अपूर्ण आहे महाराज. आणि अपूर्ण माणसाने अपूर्ण माणसाकडे गेलं की तो पूर्णत्वाचं ज्ञान देऊच शकत नाही. अपूर्ण माणसाने पूर्ण माणसाकडे गेलं तर पूर्णत्वाचं ज्ञान भेटल. आणि या विश्वामध्ये परिपूर्ण फक्त जगाचा मालकच आहे. आणि तो जगाचा मालक सांगतोय बाबांनो, तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना, कधी ना आटणारं सुख प्राप्त करून घ्यायचं ना, मग मी सांगतो तुम्ही काय करा. अभंगाचं पहिलं चरण.
गरज असेल तर या. साधूच्या बोलण्यामध्ये आणि देवाच्या बोलण्यामध्ये फरक आहे महाराज. साधू सांगतात लागून या पाया तुम्हाला, देव म्हणतो हे बघा, हे गरज असेल तर तुम्ही माझ्या मागे या. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी पण हे करत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि सर्व काही करत असताना तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. काला काला म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज? काला म्हणजे महाराजांनी यायचं, दही हंडी फोडायची, तुम्ही दही भात खायचा, चपाती भाजी खायची, बुंदी खायची, याला काला म्हणतच नाही. शिट्टी मारायला लागला माहिती. काला या शब्दाचा सोपा अर्थ सांगू दादा. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातला मत्सर नष्ट करून, अंतकरणातला भेदभाव नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे. हे जे व्यास नेहमी केसी तेव्हा देसी. तुम्ही दुसऱ्याच्या व्हॉट्सअपला ज्यावेळेस त्याला शुभेच्छा देताल, त्याला येतं एखादं त्याचं व्हेरी नाईस असं काहीतरी म्हणसाल, त्यावेळेस तुमच्या सुद्धा पोस्टला कमेंट करतील कधीतरी या मनाने, कधीतरी म्हणा ना किती गोड गातोस असं म्हणा ना तुम्ही. काय तुमच्या बापाचं चाललंय? कधीतरी असं म्हणा ना आमच्या भरतकट पाहून किती गोड वाजवतोस रे तू. त्याच्या मनामध्ये स्थान निर्माण करसाल. पण काही काही कुचके एवढे कुचके असतात ना महाराज, त्यांना दुसऱ्याचं मोठे पण देखतच नाही हो. एक सांगू का महाराज, आम्ही सर्व छोटे आहोत. आमच्यामध्ये सर्वात सिनियर आमचे परमेश्वर दादा आहे. वयानंही मोठे, ज्ञानानंही मोठे. आणि आमच्या अगोदर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था मला वाटतं 2004 ला सुटली, तुम्ही बाबा 3 ला सुटली, बरोबर आहे का नाही? आमच्यापेक्षा सर्वात मोठे ज्ञानी सुद्धा आहे, सगळ्या गोष्टीनं मोठे, परिस्थितीनं सुद्धा आमच्यापेक्षा मोठे. पण तरी सुद्धा आमच्या समोर कधी लेकरासारखंच असतं. खरं सांगू का तुम्हाला, हा खरा परमार्थाचा विजय. आणि खरं सांगू का महाराज, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है, जिसके पास कुछ नहीं होता उसको दिखाने की जरूरत होती है. मी नेहमी सांगतो, मी 2013 ला माझा एक मित्र होता अमेरिकेचा, हरी पिलुटला म्हणून. 30-40 वर्ष अमेरिकेला होता, पण बायको काही मनासारखी नव्हती, तिला भारतात यायचं नव्हतं. त्यांची फाडकती झाली, ती तिकडेच राहिली, तो भारतात आला. त्यानं तुकोबरायचा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर पाहून तो अमेरिकेतून देऊला आला होता. त्यांची आमची ओळख झाल्यानंतर तो म्हणे मला लग्न करायचं. मग एक काकीनाडा विजयवाड्याजवळ एक त्यांचा प्रदेश, तिथे एक ब्राह्मण समाजाची गोरगरिबाची मुलगी आम्ही केली. एका 7 स्टार हॉटेलला लग्न होतं. आम्ही 7-8 जण होतो, 4-5 ब्राह्मण. आम्ही लग्न संपल्यानंतर आम्ही तिरुपतीला चाललो होतो. लक्ष देऊन ऐका. तर ज्या माणसाचा हरीचे जे वडील होते ते 5,000 कोटीचे मालक होते, दयानंद बाबा. किती कोटीचे? 5,000 कोटीचे. आम्ही गाडीत बसल्यानंतर माझ्याकडे त्यावेळेस ते चायनाचे फोन होते, मोठा फोन होता. मी गेम खेळत बसलो, पिक्चर पाहत बसायचो, गाणे ऐकत बसायचो. एका ठिकाणी चहा घ्यायला उतरल्यानंतर त्यांनी खिशात हात घातला, त्यांना फोन आला होता. ते फोनवर बोलायला लागले. त्यांच्याजवळ फक्त 1200 रुपयाचा फोन होता. मला थोडं वाईटच वाटलं. मला असं कसं असू शकतं, 5,000 कोटीचा मालक आहे आणि एवढा छोटा फोन. मी गाडीत बसल्यानंतर म्हणलं, बाबूजी आप तो 5,000 करोड के मालिक हो, आपके पास इतना छोटा फोन क्यों है? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप भावलं माझ्या अंतकरणाला. त्यांनी मला सांगितलं, बेटा पुरुषोत्तम, जिसके पास सब कुछ होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है रे, जिसके पास कुछ नहीं होता उसको ही दिखाने की जरूरत होती है. ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं. हेच परमेश्वर बाबा आहे आमचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे सांडा घाटे तेरे नका भरू पोटे. अंतकरणातले विकार नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन हा जीवनातला सगळ्यात मोठा काला. विठोबार अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने केलेल्या. किती खोड्या सांगायच्या महाराज. पहाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणली नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे. सगळीकडे चोऱ्या सुरू झाल्या. गवळणी विचार करायच्या, बाई आतापर्यंत गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाही, पण या नंदबाबाला मुलगा झाला तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. कसं करायचं? पण नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी होत्या? 9 लाख गायी. तुम्ही म्हणसाल कसं खोटे हो महाराज, 9 लाख गायी सांभाळण्यासाठी एरिया किती लागतो? अजून सुद्धा तुम्ही बरसाण्याला जा, बरसाण्याला एक गोशाळा आहे महाराज, तिथं अजून सुद्धा 3.5 ते 4 लाख गायी आहे. जर 2022 मध्ये 4 लाख गायी एक महात्मा सांभाळू शकतो, तर देवाच्या बाप्पाकडे 9 लाख गायी असणं साहजिकच आहे. देवाच्या चरित्रावर संशय नका घ्यायचं. तर गवळणी एकत्रित आल्याने यशोदेकडे गेल्या. ए यशोदे, तुझ्या यशोदे कृष्ण
पोराला समजून सांग रात्री आमच्या घरी येते दही दूध खातं बरं खाण्याची गोष्ट आहे खाल्ली पाहिजे दही दुधाचा नासोडा करते जगातली कोणतीच आई अशी नाही की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल यशोदेनं पदर खावला सांगू लागले बाळस कुण कुणाचे ताने बाळ दिसते गोजीवाने काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी सावळा की चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल जागे गोकुळच्या नारी बिचाऱ्या गवळणी नाराज झाल्या आणि खालच्या कोपऱ्यात एक गवळण राहत होती का ग यशोदेकडे गेली होती ना ग गेले होते पण तीच आम्हाला बोलली अगं काही सबूत होता का तुझ्याकडे त्यानं माझ्या घरी येऊन मी त्याच्या हाताला धरते अशा अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या महाराज दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना काही लोक शंका घेतील का हो महाराज असा कुठं देव असतो का गवळणीच्या गळ्यामध्ये हात घालणारा आणि गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का सांगू का मायबाप कधीतरी माझ्या देवाचं चरित्र सात्विक भावनेतून बघत जा रे माझ्या जगाचा मालकाने ज्यावेळेस खोड्या केल्या त्यावेळेस माझा जगाचा मालक फक्त 5 वर्षाचा होता महाराज 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे खरं सांगा फक्त 5 वर्षाचं लेकरू तुमच्या पप्प्या घेतं का तुम्ही त्याच्या घेता तुम्हाला आहे ना घरात नातू बितू असं आपण आपली दाढी टोचते हो त्याला तर ते असं करतो तरी आपण त्याला बरंच आवडतो आणि जगाच्या मालकाने ज्या खोड्या केलेल्या त्या 5 वर्षाच्या असताना आणि 5 वर्षाच्या लेकराच्या मनामध्ये विज्ञानाला सुद्धा विचारा आणि अध्यात्माला सुद्धा विचारा 5 वर्षाच्या लेकराच्या अंतःकरणामध्ये काम हा नसतो दादा कामावर विजय मिळवण्यासाठी तो शिवस्कंद आहे महाराज आपण जर त्याच्याकडे काम मिळून भावनेतून पाहत असतो तो आपल्या बुद्धीचा दोष आहे म्हणून जगाच्या मालकानं अनेक खोड्या केल्या तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना तिच्या वेणीची त्याच्या दाढीची गाठ बाजू दिली अनेक प्रकारच्या आवरी आवरी आपुला काना हो नासियेला आमुच्या सुना एक गवळणी बघा यशोदेकडे गेला आणि सांगू लागला ए यशोदे तुझ्या पोराला समजून सांगण्यात आम्ही गोकुळ सोडून चाललो दोघांना बायकोन गाडी बैलामध्ये सामान भरलं आणि गोकुळ सोडून निघाले पेल्यानं आवाज दिला ए कृष्णा अरे ती खालच्या गल्लीतली गवळण नाही का ती गोकुळ सोडून चालली देव म्हणे कशी जाते मी आहे ना तिनं गाव सोडलं तिला तहान लागली एवढी तहान लागली नवऱ्याला सांगू लागली हे बघा मला पाणी पाजा बाकी काही माहित नाही अगं तो म्हणे 2च मिनिटं झाले गाव सोडून तुला कशी बाकी नका सांगू मला पाणी प्यायचंय बैलाचा कासरा आवरून धर त्यानं कळशी घेतली नाही का तळ्यामध्ये पाणी आणायला गेलं ते तळ्यातून बाहेर येऊस तर भगवंतानं हुबेहूब तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं सेम टू सेम तसंच धोतर तशी दाढी तशाच मिशा आणि देव तिला सांगू लागले हे बघ एखादा बहुरूपया येईल आणि म्हणत तू माझी बायको आहे ती म्हणे का हो तुम्हाला काही कळतं का तुम्ही माझ्या सोबत असताना दुसरं मला कसं म्हणून माझी बायको आहे म्हणून हे डुप्लिकेट भगवान परमात्मा हिला घेऊन चाललं हे खरं सुंदर आहे ते ध्यान नेमकं धरणातून वर येत होतं यानं पाहिलं मी तर जिवंत आहे ही कोणा संकट चालली नवरा जवळ असताना करतो जशी ती खाली उतरली चप्पल काढली 2 त्याच्या थोबाडीत मारले याला कळलं गेली बायको आता बायको येणे हा म्हणायचा माझी तो म्हणायचा माझी दोघांचे भांडणं लागल्याबरोबर तिसरा परत तसा तयार झाला असे 5 जण तयार झाले गवळण नेलं तर विचार केला बाई मी पिक्चर मध्ये डबल रोल बघितले 5 रोल कुठं असतात का मी 1 3 5 चला गाडी फिरवली नंद बाबा जो ओरिजिनल तो सांगत होता अहो मी भगवंताच्या भीतीने गोकुळ सोडून चालले 4 जण कुठून आले हे म्हणतात माझी बायको मला यांच्यापासून सोडून द्या नंद बाबा नाव त्याला ए यशोदे ऐकलंस का आतून नाव जी अगं कृष्ण कुठे यशोदेनं सांगितलं कर्जतला माऊलीच्या आश्रमावर सप्ताह चालू आहे आणि बाबा सकाळी 8 वाजताच गेलेले नाश्त्याला नंद बाबाला कळलं हे फक्त आपलंच पोट्ट असू शकतं दुसरं एवढं करू शकत आणि 20 फुटाचा खड्डा खाल्ला सर आणि सांगितलं ज्याची बायको आहे त्याला पलीकडे उडी मारायची आणि बायको घेऊन जायची
ज्याची ओरिजिनल आहे तर डोक्याला चालतो आता 20 फुटाचा खड्डा आहे आणि उडी मारायला जर गेलो आणि खड्ड्यात जर पडलो तर बायको आणि लंगडा होईल. जाऊ दे ना, सिर सलामत तो पगडी 50 अजून कुठं वय झालंय आपलं, दुसरी करू. देवानंद बाबांनी सांगितलं भाऊ तुझं अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज, अनेक खोड्या केल्या. आणि खोड्या करू 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 ज्यावेळेस थकले त्यावेळेस बरोबर 12:30च्या दरम्यान 12:33 त्या गावामध्ये एक बोबडी गवळण आली आणि यशोदेला म्हणू लागली, यशोदे आई काय सांगू तू ते बाई. यशोदा म्हणली काय सांगू नको उरक, भूक लागली. जात होते यमुना पानिया आणि वाटेत भेटला थावला, तोईवल टोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. अगं तो माझा मुलगा आहे, मी त्याचा मेकअप केला. पुढं ऐक ना, तेने माझी दिली तवाली मग मी तेथून पलाली आणि पलता पलता दतलून पल्लिंदोईची धादल फुटली. घागर फुटली ना, मग एवढं कशाला जा, घागर घेऊन जाय. अगं यशोदे ऐक ना, माझे तुला ते फुटले मग मी ललत बथले, तिकलून आले चालंग पाणी मला पोताती दलले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते बाई, काय सांगू अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर यशोदा म्हणली भाऊ तू इथं थांबायचं नाही, कुठं जा यमुनेच्या किनारी. विठुरानू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियाला यमुनेच्या तिरी. अनेक प्रकारचे खेळ खेळले शेवटी गोपाळ थकले. चला बळू गाई, हो हो बैसू जेव एके ठाई, बहु केली वन वन पायी पिटी झाला. भगवंताने सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंताने कुठे केला, यमुनेच्या किनारी. लक्ष देऊन ऐका, शुकाचार्य त्या कार्याचं वर्णन भागवतामध्ये करतात. बिभरत वेणुम जठरपटयो शुंगवेते चकक्षे वामे पानमशुन कवलम तत्फलांगिली शोतिष्ठन्मध्ये स्वपरिसुरो हासे नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषती भुभुजे यज्ञ भूपाल केली. तोच काला माझ्या ज्ञानोबराने चंद्रभागेच्या तिरी केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटे. आणि तोच काला गेल्या 3 वर्षापासून माझ्या ज्ञानोबराच्या कृपेमुळे या आश्रमावर म्हणून ज्ञानोबरायचं भजन ज्ञानेश्वर